ठाकरेंची शिवसेना सोडली किंवा ठाकरेंना सोड चिठ्ठी दिली म्हणून, तर ठाकरेंना जेव्हा सोडलं त्यावेळेला कल्पना दिली होती का? कारण ते म्हणतात की एकनाथ शिंदेंनी येऊन सांगितलं होतं की मी सोडून जाणार आहे, मला काय तुमच्याबरोबर जमत नाही किंवा मला जावंच लागणार आहे. तुम्ही सांगितलं होतं, बोलला होता उद्धव ठाकरेंशी? नाही, 20 तारखेला मला फोन आला. मी ऑन वे टू सुरत होतो. मी परत गेलो. माझ्यासोबत जेवढे आमदार होते आम्ही सर्व परत गेलो. आम्ही त्या दिवशी रात्री, त्यात कोण कोण होते सांगतो. मी, गुलाबराव पाटील, दादा भुसे, दीपक केसरकर, लांडे मामा, आपले प्रकाश सुर्वे निघून गेले होते, आपले मंगेश कुराटकर, सदा सरवणकर, योगेश कदम, हे सर्व आम्ही तेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सुरतला गेले होते तेव्हा आम्ही सर्व वर्षा बंगल्यात होतो. त्या दिवशी रात्री आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला, साहेब आता यांच्यासोबत राहून काय फायदा नाही. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीशी आपले वैर झाले होते, ॲडजस्टमेंट आपण केली. फक्त मुख्यमंत्री पदासाठी आपण युती तोडली. युती तोडल्यानंतर आपला 2.25-2.5 वर्षात आपला कारकीर्द झालेला आहे पहिला पण आता आपण भाजपसोबत गेलो पाहिजे. यांच्यासोबत हे बाळासाहेबांची विचारधारा नाही आहे, हिंदुत्वाची विचारधारा नाही आहे. ते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना हे हिंदुत्वाचा विचार पुरस्कार काही होऊ शकत नव्हतं. पक्षाची कार्यकर्त्यांची फार खतखत होती. आम्ही सर्वांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. 50% त्यांचा माइंड डायव्हर्टी झाला होता. परंतु अचानक भास्कर जाधव आले आणि खूप जोराने ओरडू लागले की सर्व गेले तरी चालेल. हे मी शपथ घेऊन सांगून राहिले, एकही शब्द चुकीचा नाही आहे. कदाचित माननीय उद्धवजी देखील हा कार्यक्रम पाहत असतील तर त्यांनाही हे लक्षात येईल की त्यांनी एकदम प्रकार सर्व गेले ते चालेल, मी एकटा जाणार नाही. मग ती भूमिका ते थोडेसे डिस्टर्ब झाले. मग जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता ही केस सुधारणं पलीकडची आहे आणि आता हे काही होत नाही, मग एक एक सर्व निघालो. सर्व शेवटी मी निघालो, परंतु सर्वांना काढल्यानंतर निघालो. की पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष वाढ गरजेची आहे, म्हणजे सत्तेतून तुम्ही बाहेर पडलात पण शिवसेना जितकी वाढणं अपेक्षित आहे तितकी वाढली नाही, जितकी होती तितकी निश्चितपणे तुम्ही राखण्यामध्ये यशस्वी झालाय. पुढच्या काळामध्ये ती वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं वाटतं? बघा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली आणि पक्षाचा विस्तार झाला तेव्हा शिवसेनेचे जे नेते होते ते सर्व नेते, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, सर्व आम्ही अनेकांनी एस टीमधून प्रवास केला, गोंदिया, गडचिरोली, आणि पक्षाचा विस्तार केला लोकांनी. आता तसं पाहिलं तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे काही यश आलं, तुम्ही स्ट्राईक रेट बघा ना, 60 आमदार आता निवडून आले 80 लढल्यानंतर. लोकसभेत स्ट्राईक रेट आमचा चांगलाच होता. आमच्या अनेक उमेदवाराला वेळेवर बदलण्यात आला, त्या विषयावर मी आता जात नाही. आता ही शिंदे साहेबांची निवडणूक लढण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीने ते ताकद देतात, म्हणजे स्वतः फिरतात हेलिकॉप्टरने. ते आता माझ्याकडे पूर्ण विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात त्यांचा दौरा झाला. एक दिवस पूर्व विदर्भ, एक दिवस पश्चिम विदर्भ, एक दिवस उत्तर महाराष्ट्र, एक दिवस कोकण, एक दिवस खानदेश, एक दिवस पश्चिम महाराष्ट्र, असं फिरणारा नेता आणि लिडरशिप. काय टीका करायला कोणाला काय वाटते? टीका करण्यासाठी काही पैसे लागत नाही, परंतु कर्तृत्व काय याचं ॲनालिसिस करायला पाहिजे. पक्षाचं नेतृत्व बाहेर भारतीय जनता पार्टी मोठी झाली, अचानक मोठी झाली नाही. तशी शेवटी प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला आपला पक्ष मोठा करायचा अधिकार आहे. जर 2019ला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले असते तर चित्रच महाराष्ट्राचा वेगळा राहिला असता, हे कोणाला विसरता येणार नाही. परंतु आता त्यांच्या हातात 2.25 वर्ष होतं, तेव्हा ते पूर्णपणे पक्षापेक्षा जास्त वेळ त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं. किती तास काम केलं मला सांगायची गरज नाही. किती लोकांचा गराडा त्यांच्या मागे राहायचा, रात्री किती पत्रावर त्यांनी, तो विक्रम आहे, तो कधीच तो मोडू शकणार नाही कोणी. म्हणजे 2.5 वर्षात उद्धवजीने जेवढ्या माझ्या पत्रावर सही घेतली तेवढं पत्र मी 1 तासात घेतलेले आहे. आणि पूर्ण 2.5 वर्षात त्याने पूर्ण महाराष्ट्रासाठी जेवढ्या स्वाक्षरी त्यांनी केल्या असतील ते 1 दिवसात शिंदे साहेबांनी केल्या. शेवटी पक्ष कसा वाढेल, नेतृत्व कसं मोठं होईल, पक्ष संघटना कशी मोठी होईल. मला असं वाटतं की आता शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर खूप लोड होतं.
महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर होती. आता आमचं पूर्ण लक्ष पक्षाचा विस्तारावर राहणार आहे आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेली शिवसेना ही निश्चितपणे आम्ही उभी करू आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात कानाकोपऱ्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हे नेईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्यांना अपेक्षित असलेली शिवसेना हे निश्चितपणे आम्ही निर्माण करून दाखवू, कारण की कर्तृत्व नेतृत्व आमच्यासोबत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.